टेक्नोसेव्ही व्हिडिओ प्रोग्राममध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी आहे महेश लोखंडे, तालुका कराड, जिल्हा सातारा. आज आपण पाहणार आहोत की जीमेलचं अकाउंट कसं तयार करायचं. कारण जीमेलचं अकाउंट तयार केल्याशिवाय पुढच्या बऱ्याच गोष्टी म्हणजे वेबसाईट तयार करणं, ब्लॉग तयार करणं, ॲप्स तयार करणं, या गोष्टींसाठी पहिल्यांदा जीमेलचं अकाउंट असणं फार महत्त्वाचं आहे. गुगलच्या ज्या सगळ्या सेवा आहेत, सगळे ॲप्स आहेत, ड्राईव्ह असेल, यूट्यूब असेल, जीमेल असेल, या सगळ्या गोष्टी वापरण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपलं जीमेलचं अकाउंट असणं आवश्यक आहे. आता जीमेलचं अकाउंट तयार करण्यासाठी काय करावं लागेल, तर गुगलवर जाऊन तुम्हाला जीमेल सर्वप्रथम जीमेल न्यू अकाउंट क्रिएशन हे निवडावं लागेल. क्रिएट युअर गुगल अकाउंट, क्रिएट युअर गुगल अकाउंट किंवा जीमेल न्यू अकाउंट. लक्षात आलं? अशा पद्धतीने साइन अप म्हटलेलं आहे, त्यातलं निवड करायची. निवड केल्यानंतर गुगलचं नवीन अकाउंट तयार करण्यासाठी पेज ओपन होतं. जीमेल न्यू अकाउंट. आता हे नको, जीमेल न्यू अकाउंट. आपल्याला पहिलं जे आहे गुगल न्यू अकाउंट, क्रिएट युअर गुगल अकाउंट, ह्याच्यावर जाऊया आणि तिथून आपलं गुगलचं नवीन अकाउंट तयार करूया. हे आहे गुगल क्रिएट युअर गुगल अकाउंट, हे पेज आहे. या ठिकाणी तुमचं नाव टाकावं लागेल, तुमचं लास्ट नेम टाकावं लागेल, तुमचं युजर नेम तयार करावं लागेल की तुम्हाला कोणत्या प्रकारचा ईमेल आय डी तयार करायचा आहे. आता ज्या वेळेला मी महेश लोखंडे हे @gmail.com पुढं आहे असतंच, मला महेश लोखंडे या नावाने जीमेल तयार करायचं आहे, तर त्यावेळेला ते काय म्हणतो, दॅट युजर नेम इज टेकन ट्राय अनदर. म्हणजे हे कोणीतरी स्वीकारलेलं आहे, तुम्हाला हे घेता येणार नाही. मग ह्यामध्ये काय करावं लागेल, मला ह्याला काहीतरी जोडावं लागेल. जसं महेश लोखंडे कराड असं जर मी टाकलं तर काय होतं बघूया. हा ईमेल आय डी कोणी घेतलेला आहे का, महेश लोखंडे कराड? तर नाही घेतलेलं कोणी. आय प्रिफर टू यूज माय करंट ईमेल ॲड्रेस. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकावा लागेल. पासवर्ड टाकत असताना कमीत कमीत 8 कॅरेक्टर्स असली पाहिजेत. एवढा तो स्ट्रॉंग असला पाहिजे. तोच पासवर्ड तुम्ही खाली टाकू शकता. पासवर्ड टाकल्यानंतर खाली मंथ, तुमची बर्थ डेट टाकायची आहे, तुमची बर्थ डेट तिथं टाका. नंतर तुमचं जेंडर निवडा, जे मेल फिमेल ते निवडा. तुमचा फोन नंबर तो टाका. तुमचा करंट ईमेल ॲड्रेस, तुम्ही जो ईमेल ॲड्रेस वापरता तो टाका. तो टाकल्यानंतर खाली लोकेशन इंडिया आहे का ते पहा. ईमेल ॲड्रेस क्रिएट न्यू गुगल अकाउंट. नवीन गुगल अकाउंट तयार करण्यासाठी काय करावं लागतं, नाव लिहावं लागतं, युजर नेम सिलेक्ट करावा लागतो, नवीन पासवर्ड क्रिएट पासवर्ड, तोच पासवर्ड कन्फर्म म्हणून दोन्हीकडं तोच पासवर्ड टाकायचा. तुमची जन्मतारीख टाकायची,
जेंडर निवडायचं, फोन नंबर टाकायचा आणि फोन नंबर टाकल्यानंतर खाली लोकेशन तुमचं, तुम्ही आता भारतातले आहात त्यामुळे इथून इंडिया निवडलं पाहिजे आणि नेक्स्ट स्टेप म्हणायचं. आता नेक्स्ट स्टेप म्हटल्यानंतर प्रायव्हसी आणि टर्म ते विचारतं. हा साईड बार खाली खेचायचा आणि आय ॲग्री म्हणायचं. आय ॲग्री म्हणजे त्यांचं ॲग्रीमेंट आपण पास केलं असं त्याचा अर्थ होतो. तर ॲग्रीमेंट पास झाल्यानंतर यू आर ऑलमोस्ट डन. वी जस्ट नीड टू व्हेरीफाय युअर अकाउंट बिफोर यू कॅन स्टार्ट युजिंग इट. तर तुम्ही हे अकाउंट वापरण्यापूर्वी तुम्हाला ह्या फोन नंबरवर आम्ही टेक्स्ट मेसेज पाठवू का असं ते विचारत आहे. आपण कंटिन्यू म्हणायचं. आता कंटिन्यू म्हटल्यानंतर काय होतं, ते आपल्या फोन नंबरवर एक मेसेज पाठवून देतात, टेक्स्ट मेसेज पाठवतात आणि त्या टेक्स्ट मेसेजनुसार एक व्हेरिफिकेशन कोड आलेला असतो. तो व्हेरिफिकेशन कोड आपल्याला त्या बॉक्समध्ये टाकावा लागतो. आता व्हेरिफिकेशन कोड आलेला आहे आपल्या जो मोबाईल नंबर आपण दिलेला आहे तो त्या मोबाईल नंबरवर. आता आपण कंटिन्यू करूया. कंटिन्यू केल्यानंतर काय होतं, प्रोसेसिंग सुरू होते आणि त्यांचं ते चॅलेंज पूर्ण केलं असं होईल आणि वेलकम असं येतं. पहा, महेश लोखंडे kara@gmail.com याच्यावर आपण आपलं लॉग इन झालेलं आहे, म्हणजे ते जीमेल अकाउंट आपलं ओपन झालेलं आहे. आणि कंटिन्यू म्हटल्यानंतर काय होतं, त्याच्यावर आपण साइन इन, सिक्युरिटी, पर्सनल प्रायव्हसी वगैरे सगळ्या गोष्टी ओपन होतात. आणि ह्याच्यावर न जाता डायरेक्ट हे 9 डॉट्स आता आलेले असतात. इथं एम आलेलं असतं, म्हणजे तुमचे नाव, ज्या नावानं तुम्ही अकाउंट सुरू केले ते आलेलं असतं. जीमेल निवडायचं. जीमेल निवडल्यानंतर डायरेक्ट तुमचं खातं सुरू होतं. पहा, लोडिंग महेश लोखंडे कराड@gmail.com महेश लोखंडे कराड@gmail.com अशा पद्धतीनं लॉग इन होतं. लॉग इन झाल्यानंतर प्रायमरी, सोशल आणि प्रमोशन्स असे 3 भाग असतात. 3 प्रकारचे मेसेजची वर्गवारी होत असते. इनबॉक्सला तुमचा एक मेसेज आलेला आहे की तुम्ही गुगल अकाउंट तयार केल्याबद्दल तुम्हाला गुगल करून पहिला मेसेज आलेला आहे. सेंट मेसेज पाठवण्यासाठी इथं स्टार मेसेज, सेंट मेसेज, ड्राफ्ट अँड मोर अशा सगळ्या गोष्टी असतात. मोरमध्ये काय असतं, इम्पॉर्टंट मेसेज, चार्ट्स, ऑल मेल, स्पॅम मेल, त्रश, लेबल आहे आणि न्यू लेवल तयार करणं, लेवल मॅनेज करणं, या सगळ्या गोष्टी असतात. आपल्याला मेसेज कंपोज करून पाठवायचं आहे. दुसऱ्याला ईमेल पाठवत असताना कसा पाठवायचा ते आपण आता पाहूया. दुसऱ्याला ईमेल पाठवत असताना कंपोजवर क्लिक करायचं. कंपोजवर क्लिक केल्यानंतर ज्याला ईमेल पाठवायचा आहे त्याचा ईमेल ॲड्रेस इथे लिहायचा. ओके, ईमेल ॲड्रेस लिहिला, zbpschinnemala@gmail.com. नंतर इथे सब्जेक्ट लिहायचा, म्हणजे कशासाठी मेल पाठवत आहात त्याचा सब्जेक्ट लिहायचा. खाली फॉर्मॅटिंग ऑप्शन आहेत, अटॅच फाईल्स, गुगल इन्सर्ट फाईल्स युजिंग ड्राईव्हच्या फाईलसुद्धा इथून आपण पाठवू शकतो. इन्सर्ट फोटो, कॅमेरा थ्रू फोटो काढून पाठवू शकतो. लिंक इन्सर्ट करून पाठवू शकतो किंवा स्माइलीसुद्धा पाठवू शकतो. एवढ्या सगळ्या गोष्टी इथून पाठवू शकतो. आता आपण अटॅच फाईल करून पाठवणं आणि टाईप करून पाठवणं
या दोन्ही गोष्टी शिकायला हव्यात. आता एखादी इमेज पाठवायची आहे किंवा एखादी PPT पाठवायची आहे मला, तर मी PPT इथून पाठवू शकतो. ऑनलाईन टेस्ट बनवणे, आता ही PPT आहे समजा, ओपन मनीच, त्या ठिकाणी ती ओपन होते. सिलेक्ट केल्यानंतर ओपन म्हटल्यानंतर ते डायरेक्ट इथं ओपन होते आणि इथं टाकू शकतो आपण सब्जेक्टमध्ये आता काय, ऑनलाईन टेस्ट PPT. ओके, आणि मेसेज एखादा टाकू शकतो, मी हॅपी एव्हरी टाइम. आता सेंड म्हणू शकतो आपण. सेंड इथं अगदी एखादा फोटो टाकून, एखादं इमेज ॲड करून सुद्धा आपण तो मेसेज पाठवू शकतो. फॉर्मॅट ऑप्शनचा वापर करून आपण अगदी ही सगळ्या गोष्टी, फॉर्मॅट, मेसेज लिहिण्यासाठी बोल्ड करणं, टेक्स्टची साईज वाढवणं, या सगळ्या गोष्टी फॉर्मॅट ऑप्शनमधून करू शकतो. इथं सेंडवर क्लिक केल्याबरोबर आपला मेल सेंड होतो. इथं वर मेसेज येतो, युअर मेसेज हॅज बीन सेंट. लक्षात आलं? तो सेंट मेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाठवलेला मेल पोचला का ते आपल्याला सेंट मेल ओपन केल्यानंतर पाहायला मिळतं. दबा सेंट मेल. गुगल अकाउंटमधून आपण बाहेर पडलेलो आहे. आपण शिंदे म्हणा हे अकाउंट सुरू करून पाहूया की ते तो मेल पोचलाय की नाही. तो मेल पोचलाय की नाही. पॉपअप विंडो येत आहे, त्यामुळे तो आपण अकाउंटमधून बाहेर आलो. शिंदेमाळ्याच्या अकाउंटला पाहूया, तो मेल इथं पोहोचलेला असेल. शिंदेमाळ्याच्या अकाउंटला आपण लॉग इन केलं, नवीन मेसेज का स्पॅममध्ये आलेला आहे ते पाहावं लागेल. सोशलमध्ये आलेलं आहे, खरं प्रायमरीमध्ये तो मेसेज यायला पाहिजे, इनबॉक्समध्ये असायला पाहिजे. ड्राफ्टमध्ये नाही, आपला इनबॉक्सच पाहिजे. इथं हा मेसेज अजूनही आलेला नाही. अटॅच म्हणून हा शब्द नाही, म्हणजे आपला मेसेज तो सेंड झालेला नाही असं अर्थ होईल. मेसेज सेंड झालेला नाही, आपल्याला पुन्हा मेसेज पाठवला, पुन्हा मेल पाठवला पाहिजे. ठीक आहे, आता इथून पुन्हा आपण साइन आउट होऊया आणि पुन्हा पहिल्या ठिकाणी जाऊया, म्हणजे तो पहिला मेल, जे नवीन जीमेल अकाउंट आपण सुरू केलेलं आहे ते जीमेल अकाउंट पाहूया आणि त्याला लॉग इन होऊन आता हे नवीन जीमेल अकाउंट आहे कराडचं, ते आपण करूया. साइन इन केलं, रिमेंबर म्हटल्यानंतर तुमचं साइन इन ॲटोमॅटिक होत असतं. फोन नंबर, प्रोव्हाइड अ फोन नंबर टू कंटिन्यू व्हेरिफिकेशन टू यू. व्हेरिफिकेशन झालं नाही म्हणजे पुन्हा एकदा व्हेरिफिकेशनसाठी आलेलं आहे. कदाचित एकाच फोन नंबरवर जास्त
ईमेल सुरू झाल्यामुळं कदाचितचा मेसेज आला असेल. आता मोबाईलवर आपल्याला ते चेक करावं लागेल की काय मेसेज आलेला आहे. हां, 24-25-78. बरं, व्हेरिफिकेशन कोड आलेला आहे. अलाउ करूया. तो ओपन झालेला आहे, व्हेरिफिकेशन झालेलं आहे. ॲक्शन रिक्वायर्ड एवढं ओपन इज टेम्पररी डिसेबल असं ऑप्शन होतं. म्हणजे एकापेक्षा जास्त एकाच ईमेल आय डीपासून आपण तयार केल्यामुळे कदाचित ते असेल. सेंड मेलमध्ये मगाशी पाठवलेला मेसेज इथं सेंड म्हणून आलेला बॅक पे एव्हरी टाईम दिसतोय. हां, ठीक आहे. ऑनलाईन टेस्ट PPT पाठवलेली. जेव्हा आपल्याला दुसऱ्याकडून एखादा मेल येतो, तो इनबॉक्समध्ये येतो आणि इनबॉक्समध्ये तो ईमेल ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं जर एखादी त्याला अटॅचमेंट असेल, म्हणजे फोटो असेल, व्हिडिओ असेल, PPT असेल, तर ती ओपन कशी करायची, त्यासाठी त्याच्यावर जायचं. इथं डाउनलोड नावाचा ऑप्शन असतो. डाउनलोडवर क्लिक केलं तर ते डाउनलोड होतं. जर सेव्ह टू ड्राईव्ह म्हटलं तर डायरेक्ट ड्राईव्हला सेव्ह होतं. आणि एडिट विथ गुगल स्लाइड्स असं जर म्हटलं तर ही PPT गुगल स्लाइड्समधून एडिट करता येते. बघा, असे 3 ऑप्शन आपल्याला ही मेलमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. आता आणखी काही भाग आपण यामध्ये पाहणार आहोत की जीमेलमध्ये कॉन्टॅक्ट्स आपण ॲड करू शकतो. कॉन्टॅक्ट्स, टास्क, नवीन टास्क ॲड करू शकतो. ह्याही गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्या की गुगल अकाउंट आपलं झालेलं आहे, तर त्या गुगल अकाउंटला आपण अनेक गोष्टी ॲड करू शकतो. कॉन्टॅक्ट्स ॲड करू शकतो, टास्क आपले ॲड करू शकतो. कॉन्टॅक्ट्स प्रिव्ह्यू, एव्हरीवन इन वन प्लेस. नंतर कॉन्टॅक्ट कार्ड्स मर्ज टू इन्फो यू हॅव अबाउट समवन विथ द कॉन्टॅक्ट डिटेल्स दे शेअर. अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी येऊ शकतात. वेगवेगळे ग्रुप्स या ठिकाणी येऊ शकतात. वेगवेगळे कॉन्टॅक्ट्स ॲड करू शकतो. गुगल प्लस ॲड न्यू कॉन्टॅक्टमधून नवीन कॉन्टॅक्ट ॲड करू शकतो आपण. अशा पद्धतीनं जीमेलचा वापर करू शकतो. आणि एकदा जीमेल वापरायला शिकल्यानंतर आपण हे सगळे प्रोडक्ट, यूट्यूब आहे, प्ले स्टोअर आहे, ड्राईव्ह आहे, गुगल प्लस आहे, न्यूज किंवा हे सगळ्या गोष्टी आपण वापरू शकतो. लक्षात आलं? सगळे ॲप्स वापरू शकतो. याच्यासाठी पहिल्यांदा जीमेल अकाउंट असणं महत्त्वाचं आहे. आज आपण या पहिल्या टप्प्यामध्ये जीमेल अकाउंट काढायचं आणि जीमेल अकाउंट काढल्यानंतर आपल्याला ईमेल पाठवणं, आलेले ईमेल पाहणं, अटॅचमेंट जोडणं, या सगळ्या गोष्टी आपण